प्राजक्ता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण हडपसरला उपस्थित आहोत आणि इथूनच दोन्ही पालख्यांचं प्रस्थान होतं. सध्या माझ्यासमोर संत ज्ञानेश्वर महाराजांची म्हणजे आपल्या लाडक्या माऊलींची पालखी उभी आहे आणि त्या पालखीसाठी वारकऱ्यांनी तुफान गर्दी हडपसरला केलेली आहे आणि हीच माऊलींची पालखी आता दिवे घाटाची कठीण चढाई पार करून सासवरला मुक्काम करणार आहे आणि इथूनच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती हडपसरवरूनच लोणी काळभोरकडे प्रस्थान करेल. म्हणजे याच ठिकाणाहून या दोन्हीही पालख्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज या दोन्हीही पालख्या आता इथून वेगवेगळ्या दिशेने पुढे प्रस्थान करतील आणि पंढरपूरच्या दिशेने त्यांची वाटचाल करतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राजक्ता, महाराष्ट्राच्या लोकांना असो किंवा मागच्या वेळेस जसं आपण सांगितलं गुजरातमधून अनेक लोक आलेले आहेत, विदेशातून देखील अनेक लोक आलेले आहेत. वारीची संस्कृती त्यांना इतकी आकर्षित करते की वारी काय आहे, वारकरी संप्रदाय काय आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, कहाँ से आप आए हो? Ramkrishna Hiri. रामकृष्ण हरी. Where are you from? Germany. Germany. Yeah, Germany. Same. Can you speak Hindi? Dhanyavad. So how do you like this? Very much. Super crowdy, super fun. People are super happy and hospital. So really nice here. Did you find anything very special which you can't see in Germany? All the colors and the ladies wearing these the pants on the head and so Yeah. on. This is really cool. So have you tried to understand what's it and how it's going? What this is about? Yeah. Yeah, it's about the sandals from the saints, which are taken from two different areas, from Alandi to here, and then it's going forward 250 kilometers, Yeah. I think. To on Pandharpur. Yeah. So are you going to Pandharpur? No, we are staying here. Yes, here. Okay. So what is your experience? It's fantastic. People are so nice and so friendly, and it's overwhelming, really. So one more people are from Germany. So what do you understand from this Warkari culture, this Sanatan Dharma? Do you have any idea about it? As he said, yeah, it's about a procession for the saints, giving this religious and having joint time together, having this walk from the villages all over here, this state here. So really great experience. A lot of people, very friendly. So really great. So what will you tell when you go back to Germany? What is the experience with You India? should come once. Yeah. It's unbelievable. Yeah. Yeah. You have to experience it. Yes, you have to. Yeah. So thank you so much for connecting with Network 18. Thank you so much. Say Ramkrishna Hri one more. Ramkrishna Hiri. So प्राजक्ता, जसं की आपण बघितलं विदेशातून नागरिक इथे आलेले आहेत. जर्मनीमधून हे फक्त वारीचा अनुभव घेण्यासाठी आज इथे हडपसरच्या पुलावर उपस्थित होते आणि त्यांना खूप कलरफुल या सगळ्या गोष्टी वाटल्या आणि अतिशय आनंदात ते सुद्धा वारीचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर आपले देखील महाराष्ट्रातले अनेक लोक इथे आलेले आहेत. छोटे मोठे वारकरी देखील वारीचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात, त्यांच्या आईवडिलांकडून जाणून घेऊयात. काय सांगाल माऊली, आज तुम्ही दर्शनासाठी आहात, तुम्ही यांची माऊली आहात, काय सांगाल? खूप छान वाटतंय दर्शनासाठी. त्याला आपला माईक खूप आवडलेला आहे. म्हण रामकृष्ण हरी. जय श्रीराम जय सियाराम. म्हणतो देव. तर अशा पद्धतीने सगळ्याच वयोगटातली लोक, देश विदेशातून लोक या वारीचा अनुभव घेण्यासाठी येत आहेत. असा हा नैनदीप्त सोहळा प्राजक्ता इथे सुरू आहे आणि थोड्याच वेळात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची देखील पालखी इथे येईल आणि मग इथे विसावा करून ती पुढे लोणी काळभोरला मुक्काम करणार आहे. आणि माऊलींची पालखी जसं की आपण आत्ताच बघितलं, अजूनही हडपसरला विसावा माऊलींच्या पालखीचा आहे, कारण की पोलिसांचा जो बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे बारी बारीने लोकांना मुखदर्शन का होईना ज्ञानोबांच्या पालखीचं घेता येत आहे, पादुकांचं दर्शन घेता येत आहे. त्यामुळे लोक देखील खुश आहेत. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्यांना कमीत कमी काही तासांसाठी, काही मिनिटांसाठी हा नैनदीप्त सोहळा अनुभवायला मिळतोय आणि हाच सोहळा, यामध्ये जी त्यांना एनर्जी मिळणार आहे तीच त्यांना वर्षभरासाठी पुरणार आहे.